येईल त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. पाणीपुराचा नेहमीच काम करणं, कुठल्या ऑफिसमध्ये आपल्या कामापुरतं देणं आणि बस हातात चेहरा. त्यांना व्यायामची खूप चांगली सवय आहे. आपल्या प्रमाणात त्यांच्याकडून शिकणं करत आहे. काही गोष्टीला काही आवड असेल व्यायामचा खूप आवड चांगला आहे. सकाळी 5ला उठून आता पण नेहमीच क्रीडा संकुलच्या ठिकाणी जाऊन शरीरासाठी वेळ देतात. शरीरासाठी वेळ दिला तर खूप चांगली गोष्ट आहे. माझ्या संघाला मी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचं आरोग्य खूप चांगलं राहावं आणि परत आमच्या सिंहगडच्या लोकांच्या सेवेसाठी यायला पाहिजे असं मी त्यांना मानतो. आणि त्यांनी यापुढे जरी रिटायर झाले तरी आम्हाला मदत करतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि त्यांच्या पुढील वाटचाली निरोगी शरीर आरोग्य सुद्धा त्यांचं चांगलं राहावं अशी शुभेच्छा देतो. खरंच कातोडे साहेब म्हणल्याप्रमाणे आपल्याला नागेश मामा नागेशांना हेच नाव आहे. पण सेवानिवृत्तीच्यामुळे आपल्याला त्याचं खरं नाव नागराव निर्माण झालं. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या कार्यालयाचे अजून या कार्यक्रमाचे सत्तामूर्ती नागराव मामा समोर बसलेले आमचे आदरणीय मान्यवर आहेत, कौशिकभाई, राहुल सर्वच कर्मचारी होते. आपली सेवा, आपली कार्यतत्परता उन्हात असो, तानात असो, पावसात असो, ज्या एरियामध्ये जवळपास 50 वर्षापासून पाण्याची समस्या असते आपली लोहारगल्ली, तिथं तुम्ही नेहमी 12ही महिने पावसाळा असो उन्हाळा असो तिथं तेवढ्याच तत्परतेनं सकाळी 5 वाजता पाणी सोडणार, 2 घंट्याला दुसऱ्या वार्डात पाणी सोडणार, त्या 2 घंट्याला दुसऱ्या वार्डात पाणी सोडणार. पाऊस असो, ऊन असो, कशाची कमाल काळाचा थंडी असो, तुमची जी कार्यतत्परता आहे, सेवा करण्याची जी वृत्ती आहे, खरंच ती आमच्या सगळ्यांच्या स्मरणात होईल. आमच्यात नाही तर पूर्ण किनवटवासियांच्या स्मरणात होईल. एवढे तुमचे योगदान आहे किनवटवासियांसाठी. कारण की पाणी हे खरंच जल है तो जीवन है असं हिंदीमध्ये म्हणतात. त्या वृत्तीप्रमाणे तुमचं नेहमीच सेवा ही प्रशंसनीय आहे. तुमची ही सेवा करण्याची आणि कार्यकर्त्याची नेहमीच स्मरणात राहण्यासारखी गोष्ट आहे. आणि यापुढचे दिवस तुमचे आनंदी आणि सेवेमध्ये जावं आणि आपल्या साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आपलं जीवन हे फॅमिलीसाठी तेवढंच तुमचं योगदान राहिलं पाहिजे. पण तत्पूर्वी तुम्ही आम्हाला हे नवीन पाईपलाईन सुरळीत होण्यापर्यंत तुम्ही आम्हाला असेच काम देत राहावं आणि किनवटवासियांना तुमचे नेहमीच सेवा करत राहावं अशी तुम्हाला एक विनंती करतो आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी नेहमी शुभेच्छा देतो.